आदर्श माता प्रतिष्ठानच्या दातृत्वाच्या भावनेचे इतरांनी अनुकरण करावे. शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप. केसे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दातृत्वाच्या भावनेने साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. आदर्श माता प्रतिष्ठानच्या दातृत्वाच्या भावनेचे इतरांनी अनुकरण करावे असे मत कराड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप यांनी केले. आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून आदर्श विद्यार्थी दत्तक संकल्पना राबविण्यात आली असून या संकल्पनेच्या माध्यमातून कराड तालुक्यातील बहुता शाळांच्या इयत्ता 4थीचे 5 विद्यार्थी दत्तक घेऊन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचा नुकताच शुभारंभ केसे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश चव्हाण होते. यावेळी आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, सामाजिक कार्यकर्ता अर्चना जाधव, विद्या मोरे, राष्ट्रवादी मालखेड शाखेचे अध्यक्ष विजय ओवाळ, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुनील पाटील, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ शीला पाटील, केसेच्या युवा नेते बाजीराव शिंदे, आदर्श माता प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि संजय गांधी समितीचे कराड तालुका माजी सदस्य पोपटराव कांबळे, पाडळी केसे ग्रामपंचायतचे सदस्य आनंदा बडेकर, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक अशोक मस्के, ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन, आदर्श माता प्रतिष्ठानचे खालनापूर तालुका प्रतिनिधी सचिन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिक्षण विस्ताराधिकारी नितीन जगताप म्हणाले, आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोनाच्या महामारीमध्ये केलेले काम खरंच प्रेरणादायी आहे. विशेषतः प्रतिष्ठानच्या माध्यमातून मानवता, धर्म आणि शिक्षणाचे महत्त्व या दोन्ही गोष्टींना प्राधान्याने विचारात घेऊन सुरू असलेले कार्य इतरांना आदर्शवत आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आणि संस्थांनी आदर्श माता प्रतिष्ठानच्या आदर्शावरती काम करावे असे आवाहनही शिक्षण विस्ताराधिकारी नितीन जगताप यांनी यावेळी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणाले, ना जातीसाठी ना धर्मासाठी या वाक्याप्रमाणे आणि एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत या म्हणीप्रमाणे मानवतेचा विचार जपून ज्यांना आवश्यक आहे त्याच ठिकाणी मदतीचा हात पुढे करणे हे संस्थेचे आणि माझे परम कर्तव्य मानतो. भविष्यातही अशा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे आणि विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी मिळो अशी अपेक्षा विश्वास मोहिते यांनी यावेळी व्यक्त केली.